नमस्कार. पोलीस चौकीसमोरच मिळतोय गांजा. तरुणानं भर कार्यक्रमात केली पोलीस अधिकाऱ्यांची पोलखोल. व्हिडिओ झाला तुफान व्हायरल. सविस्तर बातमी पुढे पाहण्याआधी आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या. अंमली पदार्थांचं सेवन करणं हे शरीरासाठी हानिकारक आहे. एवढंच नाही, जर तुम्ही अंमली पदार्थांसोबत पकडला गेलात तर तुम्हाला गंभीर शिक्षा देखील होऊ शकते. मात्र हे माहीत असताना देखील देशभरात सर्रास गांजा आणि ड्रग्जची तस्करी केली जाते. अर्थात पोलीस या प्रकरणी जागोजागी कारवाईही करतात, पण पोलिसांचे प्रयत्न हे पुरेसे नाहीत असं म्हणत एका कॉलेजच्या विद्यार्थ्यानं पोलिसांचीच पोलखोल केली आहे. तो एवढ्यावरच थांबला नाही, तर पोलीस स्टेशन समोरच गांजा विकला जातो असं म्हणत पोलीस अधिकाऱ्यांची बोलतीच बंद केली. या धाडसी तरुणाचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत असून नेटकरी या मुलाचं प्रचंड कौतुक करत आहेत. विद्यार्थ्यांना अंमली पदार्थापासून दूर ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन, कॉलेज आणि युनिव्हर्सिटीजमध्ये जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करते. या कार्यक्रमांच्या मध्ये अंमली पदार्थांच्या व्यसनामुळे लोकांची आयुष्य कशी उद्ध्वस्त झाली आहेत याबद्दल माहिती दिली जाते, जेणेकरून विद्यार्थी अशा व्यसनांपासून दूर राहतील. पण एका विद्यार्थ्यानं या कार्यक्रमात उलट पोलिसांचीच पोलखोल केली आहे. तो म्हणाला, सर, नशामुक्तीसाठी तुम्ही इतक्या मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे, पण खरं सांगायचं झालं तर युनिव्हर्सिटीज या अंमली पदार्थांचं सेंटर आहे. गांजा, ड्रग्ज या गोष्टी आज चॉकलेटसारख्या जागोजागी मिळत आहेत. पोलिसांकडे इतकी मोठी यंत्रणा आहे, मात्र तरी देखील ते या रॅकेटला का रोखू शकत नाहीत. आज पोलीस स्टेशन समोरच गांजा विकला जातोय, हे पोलिसांना माहीत नाही का? हे ऐकताच इतर सर्व विद्यार्थ्यांनी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून या तरुणाच्या हिमतीला चांगलीच दाद दिली. हा व्हिडिओ @मालपानी या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून आत्तापर्यंत हा व्हिडिओ 10 लाखांच्या पेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला आहे. अनेकांनी या मुलाच्या हिमतीचं कौतुक देखील केलं आहे, कारण पोलिसांसमोर उभं राहून शेकडो विद्यार्थ्यांसमोर आपले विचार स्पष्टपणे मांडणं इतकं सोपं नाही. त्यासाठी खरोखरच हिंमत लागते. असो, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटलं? तुम्ही देखील आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा. सर हमने इतना बड़ा ये कार्यक्रम देखा नशा मुक्ति अभियान का, और यूनिवर्सिटी नशे का सबसे बड़ा एपी सेंटर है. सर आज हम 5 यूनिवर्सिटी के सर हम 5 यूनिवर्सिटी के बच्चे यहाँ पर 4 यूनिवर्सिटी के बच्चे यहाँ पर बैठे हैं. आज गांजा मिलना या फिर कोई नशे की सामग्री मिलना, टॉफी, लॉलीपॉप जितना आसान है मिलना, तो एक फर्स्ट ईयर का या सेकंड ईयर का बच्चा गांजे के डीलर को ट्रेस कर सकता है या ट्रैक कर सकता है, तो पुलिस क्यों नहीं कर पाती? क्या पुलिस ही पीछे छूट रही है? सर एक सेकेंड, सर लेट मी कंप्लीट. सर मेरा जो मानना है, क्योंकि मैं भी सोसाइटी में रहता हूँ, यूनिवर्सिटी का स्टूडेंट हूँ. सर यहाँ सामने चौकी है और चौकी के सामने ही गांजा मिलता है, तो क्या आपको नहीं लगता